मित्रांनो, आपण आज नवीन एक स्ट्रॅटर्जी शिकणार आहोत, जी की बाईंग आणि सेलिंगसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याला आपण गॅप रेझिस्टन्स आणि गॅप सपोर्ट आपण ह्या स्ट्रॅटर्जीला नाव देणार आहोत. आणि ते आपण कशी फाईंड करायचे आणि कसा मग रेझिस्टन्स तिथून म्हणजे कशी आपण एंट्री फिक्स करायची तिथून, आणि तिथून स्टॉप लॉस किती पाहिजे आपला, आणि तिथून टार्गेट आपण किती डिसाईड करणार, हा आपण आता बघणार आहोत. आणि त्याची बॅक टेस्टिंग आपण कंटिन्युअसली करणार आहोत. तर मित्रांनो, मला एक ऑब्झर्वेशनमध्ये एक आत्ता आलं की जेव्हा पण एक लो बनवला आणि एक हाय बनवला, तर त्या लोला मार्क केलं. ओके. आणि 1 मिनटाचा चार्ट आहे. सो आणि जो आपलं हे निफ्टी फ्युचरमध्ये मी बघतो आहे चार्ट. तर आपल्याला बघायचं आहे की फ्युचर्समध्ये की मार्केटमध्ये जेव्हा ब्रेकआउट आला त्या लोचा, आणि जस्ट इन्स्टंटली जेव्हा लोचा ब्रेकआउट झाला, तेव्हा आपल्याला काय बघायचं आहे की ह्या ट्रेंडमध्ये हा ज्या लोने ह्या ट्रेंडमध्ये बनवलेला आहे ना, ह्या लोनं इथं लो बनवला आहे ना, सो ह्या ट्रेंडमध्ये आपल्याला फर्स्ट आणि थर्ड कॅन्डलमध्ये गॅप बघायचा आहे. आता कसा बघणार? फॉर एक्झाम्पल ही एक वर स्ट्रेट ही लाईन घेऊ एक मोठी. आता पहिली आणि याच्यामध्ये आणि एक मिनटं हे कटच करून टाकतो. आता फॉर एक्झाम्पल हा लो होता, या लोमध्ये आणि थर्ड कॅन्डलमध्ये गॅप नाही आहे, बरोबर. ही आणि हे कॅन्डल ओव्हरलॅप झालेलं आहे, तर याला सोडून द्यायचं. लगेच सेकंड कॅन्डलमध्ये, सेकंड आणि थर्डमध्ये गॅप आहे का? हो आहे. तर मग आपल्याला त्या गॅपपासनं तर ती कॅन्डल पूर्ण जरी धरली आपण ज्या गॅपची, तर ती आपल्याला पूर्ण मार्क करून ठेवायची आहे. ओके. सो अल्टिमेटली आपल्याला जी एंट्री ती आपल्याला इथं याच्या आसपास एक्झिक्यूट करायची आहे. आणि जो टार्गेट आहे, जो स्टॉप लॉस आहे, हा 5 किंवा 6 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा आहे. इथून मधून कुठेही घ्या तुम्ही एंट्री, 5 किंवा 6 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि जे पॉईंट्स आहेत आपल्याला कमीत कमी 13 ते 14 पॉईंट्स आपल्याला काढायचे. सो जास्तच मिळतात, पण आपण सध्या प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळं, अनुभव नाही त्याच्यामुळं 14 ते 15 पॉईंट्स एवढंच आपल्याला टार्गेट राहणार आहे. आणि 5 पॉईंट ते 6 पॉईंटचा आपल्याला स्टॉप लॉस राहणार आहे. तर हे झालं आता सेल साईडला. फॉर एक्झाम्पल तसंच आपल्याला जर बाईंग साईडला आपल्याला बघायचं असेल, तर आपण बाईंग साईडने बघायचं. तसं फॉर एक्झाम्पल आता मार्केटने अप ट्रेंड घेतो आहे. आता हा हाय बनवला, परत हा लो बनवला, आणि परत या हायला तोडलं. तर मग आपल्याला काय बघायचं आहे की या हायच्या याच्यामध्ये गॅप बघायचा आहे फर्स्ट आणि थर्ड कॅन्डलमध्ये. तर फॉर एक्झाम्पल आता हा हाय, तर या हायमध्ये आणि थर्ड कॅन्डलमध्ये अच्छा इथं पण गॅप आहे. म्हणजेच ही जी कॅन्डल आहे, इथून आपलं मार्केट परत फिरेल. हा आपला रेझिस्टन्स झोन असं ओळखलं जाईल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, किती शार्पली फॉल झाला, पण इथून मार्केट परत फिरून गेलं. तर तुम्ही इथं जर स्टॉप लॉस लावला असता 5 ते 6 पॉईंटचा स्टॉप लॉस, तर हिट झाला होता आपला. पण अंदाजे जवळपास नाही होत, पण तरीही झाला. तर आपण हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथून मार्केट इकडं आलं आणि एकतर व्हीवॅप लावायचा, एकतर मग मूविंग ॲव्हरेज EMA आपण 22 लावायचा. आणि जेव्हा मार्केट इथून परत क्लोजिंग देईल वरती EMAवर, तिथून परत याच्या खाली आपला स्टॉप लॉस राहील आणि याच्यावरती आपला कंटिन्युअसली टार्गेट राहील. सो दिस इज अवर स्ट्रॅटर्जी. फेल झाले तर फेल झाली, एखाद वेळेस फेल होऊ शकते, असं काही नाही. पण हे आपल्यालाच पैसे कमवून देऊ शकतो, याच्यामध्ये पॉवर आहे. सो चला मित्रांनो, भेटूयात आता नंतरून.
तोपर्यंत मला अनुमती द्या.